सावी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला साबुदाणा आणि तांदळाचे वाफेवरचे पापड बनवून दाखवणार आहे. बऱ्याच ठिकाणी याला सालपापड्या असंही म्हणतात. हे पापड करायला खूप सोपे आहेत आणि खायलाही तितकेच खमंग खुसखुशीत लागतात. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला आपल्याला पापड बनवण्यासाठी लागणार आहेत भिजवलेले तांदूळ. तिथे मी 3 दिवस तांदूळ भिजवून घेतलेले आहेत. 1 ग्लास तांदूळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि धुतलेल्या तांदळामध्ये भरपूर पाणी घालून हे तांदूळ मी 3 दिवस भिजवून घेतले. तर 3 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता तांदूळ आपले अगदी छान फुललेले आहेत. 3 दिवसामध्ये तांदूळ छान भिजतात. 3 दिवस म्हणजे कसं पहा, 2 दिवस आपल्याला हे तांदूळ पाण्यात ठेवायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी पाण्याच्या बाहेर काढायचे आहेत, म्हणजे तांदूळ आपल्याला उपसून घ्यायचे आहेत. तर सोमवार मंगळवार फुल दिवस मी हे तांदूळ भिजवले आणि आज बुधवार आहे, तर हे तांदूळ आपल्याला पाण्यातून बाहेर काढायचे आहेत. तर इथे मी ह्या पापडसाठी रेशनचा तांदूळ वापरला आहे. पण तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल ना, तर तुम्ही इथे कुठलाही जाड तांदूळ वापरू शकता किंवा इडलीचा तांदूळसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता हे तांदूळ आपण परत 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे तांदूळ घालायचे आहेत. कारण मिक्सरला आपल्याला हे तांदूळ बारीक वाटून घ्यायचे आहेत. इथे मी 1 ग्लासच तांदूळ भिजवून घेतलेत, म्हणून एकदम या भांड्यात घालून मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. तुम्ही 2 बॅचमध्ये सुद्धा हे तांदूळ बारीक करून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला तांदूळ बारीक वाटून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही याला लागेल तसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता. तुम्ही इथे पाहू शकता तांदूळ मी अगदी बारीक असे वाटून घेतलेत. आता तयार पेस्ट आपण बाउलमध्ये काढून घेऊयात. जितकं शक्य आहे ना तितकं याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. यामध्ये जाडसर तांदळाचे कण राहता कामा नये. अशा प्रकारे आपल्याला तांदळाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता मिक्सरच्या भांड्याला राहिलेली पेस्ट व्हायला जाऊ नये म्हणून मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातले आणि हे पेस्टमध्ये टाकून आपल्याला परत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये आता लागेल तेवढं पाणी टाकू शकता. पाणी जास्त झालं तरी हरकत नाही, कारण पापड आपण आज न करता उद्या सकाळी बनवणार आहोत. तर सकाळी काय होतं की पीठ तळाला जाऊन बसतं आणि पाणी वरती येतं. तर पाहू शकता पेस्ट आपली छान मिक्स झाली आहे. घातलेलं पाणी यामध्ये छान मिक्स झालं आहे. आता आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ही पेस्ट भिजण्यासाठी रात्रभर अशीच साईडला ठेवून द्यायची आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्याला पापड बनवायला घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता तांदळाची पेस्ट तळाला जाऊन बसली आणि पाणी वरती आलं आहे. हे पाणी आता आपल्याला ओतून काढायचं आहे. जोपर्यंत पाणी पडतं आहे ना तोपर्यंत ओतत राहायचं आहे आणि पेस्ट पडायला लागली की थांबायचं आहे. आता पेस्ट यायला लागली तर आपण थांबूया, पाणी साईडला ठेवून देऊया. आता लगेच या पेस्टमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. कुठल्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं, नाहीतर वाळल्यानंतर तो पदार्थ खारट होण्याची शक्यता असते. आता आपल्याला ही पेस्ट अशा प्रकारे चमच्याने छान मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये जर गाठी तयार झाल्या असतील ना त्या देखील फोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता पेस्ट मी अगदी छान मिक्स करून घेतली. यामध्ये एकही गाठ राहिली नाही. अशा प्रकारे आपल्याला ही पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. ना खूप जास्त घट्ट आहे ना खूप जास्त पातळ. अशी चमच्यावरती लाईन ओढली ना ती मिक्स होत नाही, तेव्हा समजायचं आपली पेस्ट परफेक्ट तयार झाली आहे. या स्टेजला तुमची पेस्ट खूप घट्ट झाली ना तर तुम्ही यामध्ये एखादा चमचा पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. पण इथे मला पाणी घालायची गरज वाटली नाही. एकदम परफेक्ट अशी आपली पेस्ट तयार झाली आहे. आता आपण ही थोड्या वेळ साईडला ठेवूयात. आता इथे मी 1 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. हा साबुदाणा मी रात्री भिजत घातला होता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आपल्याला सकाळी हा वापरता येतो. पहा सकाळी साबुदाणा असा छान फुलतो. बोटाने आपण दाबला ना तो पटकन मॅश होतो, म्हणजे आपला साबुदाणा परफेक्ट भिजलेला आहे. आता साबुदाण्यामध्ये आपल्याला कलरसुद्धा मिक्स करायचे आहेत, खाण्याचे कलर. तर इथे मी 3 वाट्यामध्ये ऑरेंज, रेड आणि ग्रीन असे 3 कलर घेतलेत. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे कलर छान मिक्स होतील. आता या कलरमध्ये आपल्याला भिजवून घेतलेला साबुदाणा टाकायचा आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तुम्हाला जर जास्त वापरायचा असेल तर जास्त साबुदाणा तुम्ही यामध्ये घाला किंवा कमी वापरायचा असेल ना तर कमी तुम्ही साबुदाणा यामध्ये घालू शकता. मी साधारण 2-3 चमचे यामध्ये प्रत्येक वाटीमध्ये साबुदाणा घालून घेते. आता याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याला छान असा रंग येईल. तर आपण इथे खाण्याचे फूड कलर वापरलेले आहेत. पहा प्रत्येक कलर मिक्स करण्यासाठी आपल्याला वेगळा चमचा वापरायचा आहे, म्हणजे यातला कलर त्यात मिक्स होत नाही. अशाच प्रकारे आपल्याला आता 3ही कलर मिक्स करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला पापड्यामध्ये साबुदाणा वापरायचा नसेल ना तर तुम्ही साबुदाणा स्किप देखील करू शकता.
किंवा जर तुम्हाला रुखवतावरती या पापड्या मांडायच्या असतील ना, तर अशा प्रकारे तुम्ही साबुदाणा घालून या पापड्या बनवू देखील शकता. आता लगेच आपण पापड्या बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी टिफिनच्या डब्याचे झाकण असतात ना, ते घेतलेले आहेत. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये टिफिनच्या डब्याला असे झाकण असतात. त्याचा वापर करून आज आपण पापड बनवतो आहे. पण असे तुमच्याकडे जर झाकण नसतील ना, तर तुम्ही वेगळ्या प्लेटचा सुद्धा वापर करू शकता. जसं की अशा प्रकारे सुद्धा या प्लेट घेऊ शकता किंवा तुम्हाला जशा पापड्या बनवायच्यात ना लहान मोठ्या, त्याप्रमाणे तुम्ही इथे प्लेट्सचा वापर करू शकता. आता लगेच आपण पापड्या बनवायला सुरुवात करूया. तर या प्लेटला आपल्याला तेल लावायची गरज नाही पहा. तेल न लावता सुद्धा या पापड्या अगदी सहज निघतात. आता आपल्या प्लेट्स छोट्या आहेत म्हणून यावरती अर्धा चमचा आपल्याला बॅटर टाकून अशा प्रकारे गोल फिरून याचा पापड तयार करून घ्यायचा आहे. अगदी पटकन हा पापड तयार होतो. तर यावरती आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. आता इथे साबुदाणा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. कमी आवडत असेल तर कमी टाकायचा आहे आणि जास्त आवडत असेल तर थोडा जास्त देखील टाकू शकता. अशाच प्रकारे आता आपल्याला राहिलेले पापड बनवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपला हा पापड तयार झालेला आहे. आता साईडला ठेवूया आणि राहिलेले पापड अशाच प्रकारे बनवून घेऊयात. तर मैत्रिणींनो, इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहत आहात म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडते असं मी गृहीत धरते. रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना, रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. इथे आपला दुसरा देखील पापड तयार झालेला आहे. आता राहिलेले पापड मी अशाच प्रकारे बनवून घेते. आता पापड तयार झाले की ते आपल्याला वाफवून घ्यायचे. त्यासाठी इथे मी गॅसवरती पातेल्यामध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी छान गरम झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्यावरती चाळणी ठेवायची आणि चाळणीच्या वरती आता ह्या पापडाच्या प्लेट्स ठेवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारची जर मोठी आपण चाळणी वापरली ना, तर एकाच वेळेला तुम्ही 4 ते 5 पापड यामध्ये वाफवून घेऊ शकता. ते सुद्धा 1 मिनिटामध्ये. आता यावरती आपल्याला झाकण ठेवून मीडियम गॅसवरती 1 मिनिटभर या पापड्या वाफवून घ्यायच्या आहेत. आता 1 मिनिट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता पापड्यासुद्धा आपल्या अगदी छान वाफल्यात. आता वाफलेल्या पापड्या आपल्याला बाहेर काढून घ्यायच्या आहेत. बाहेर काढल्यानंतर पहा याला लगेच आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर एक थंड पाण्याचा बाऊल देखील आपल्याला जवळ ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे या पापड्या थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. या वाफेवरच्या पापड्यांना थंड पाण्यामध्ये घातल्यानंतर पटकन निघतात. त्यासाठी याला थंड पाण्यात टाकायचं. आता मोठी पण पापडी मी बनवून घेतली, तीसुद्धा आपण वाफवून घेऊयात. आता पाण्यात टाकलेल्या पापड्या आपण काढून घेऊयात. आता सुरुवातीला आपल्याला ना या पापडच्या कडा लूज करून घ्यायच्या आहेत. तर सुईच्या सहाय्याने याच्या आपल्याला कडा अशा प्रकारे लूज करून घ्यायच्या आहेत. म्हणजे ही पापडी किंवा पापड पटकन निघतो. तुमच्याकडे अशी मोठी सुई नसेल ना, तर तुम्ही सुरीने सुद्धा याच्या कडा लूज करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे हा पापड तयार करून घेऊ शकता. पाहू शकता खूप मस्त आपली ही पापडी तयार झाली आहे. अगदी गोल गरगरीत निघाली आहे, कुठेही तुटली नाही. या पापड्या वाफवताना पहा चांगलं वाफवून घेणंसुद्धा खूप गरजेचं असतं, नाहीतर पापडीना काढताना तुटू शकते. या पापड्या मी अगदी छान वाफवून घेतल्यात, त्यामुळे पहा अगदी छान निघत आहेत, कुठेही चिकटत नाहीत किंवा तुटतही नाहीत. मस्त गोल आपल्या या पापड्या तयार झाल्यात. तुम्हाला सुद्धा या पापड्या बनवताना या पापड्या अगदी छान वाफवून घ्यायच्या आहेत. पापड्या चांगल्या वाफल्या ना, तर त्या वाळल्यानंतरसुद्धा चिरत नाहीत पहा. जर पापड्या कच्च्या ठेवल्या ना, तर वाळल्यानंतर त्याला चिरा पडतात. त्यासाठी पापड्या चांगल्या वाफवून घेणं तितकंच गरजेचं असतं. पाहू शकता प्रत्येक पापडी आपली अगदी मस्त वाफली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी आवडत असेल ना, तर लाईक नक्की करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा. म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती आणखी कुठली उन्हाळी रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. म्हणजे तुमच्या आवडीची रेसिपी मी लवकरात लवकर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर तुम्ही पाहू शकता सर्व पापड्या मी काढून घेतल्यात. खूप सुंदर आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत. आता अशाच प्रकारे आपल्याला राहिलेल्या सर्व पापड्या बनवून घ्यायच्या आहेत. आता इथे मोठीसुद्धा पापडी मी वाफवून घेतली आहे, तीसुद्धा तुम्हाला दाखवते. हिच्यासुद्धा कडा आपल्याला अशा सुईने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि पापडी कोरडी राहता कामा नये. तिला पाणी लागलं पाहिजे पहा सर्व बाजूने. जेवढं पाणी तुम्ही याला लावाल ना, तेवढीच पापडी तुम्हाला पटकन काढता येईल. हातसुद्धा आपले कोरडे नको आहेत, ओलसरच हात पाहिजे आपल्याला, म्हणजे पापडी छान पकडता येते पहा. हाताला चिकटत नाही आणि मोडतही नाही. तर पहा खूप मस्त आपली ही देखील पापडी निघालेली आहे. आता अशाच प्रकारे मी ना राहिलेल्या सर्व पापड्या बनवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पापड्या मी बनवून घेतल्यात. खूप सुंदर आपल्या ह्या साबुदाणा आणि तांदळाच्या पापड्या तयार झाल्यात. आता तयार पापड्या आपल्याला कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घ्यायच्या. आता पापड्या वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते.
2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाणा आणि तांदळाच्या पापड्या आपल्या अगदी मस्त वाळलेल्या आहेत आणि खूप सुंदर या पापड्या तयार झालेल्या आहेत. पहा एकदम सुंदर दिसत आहेत. या पापड्या दिसायला जेवढ्या सुंदर आहेत ना, खायलाही तितक्याच खमंग खुसखुशीत लागतात. तर पहा मोठीसुद्धा पापडी मी तुम्हाला दाखवते. अगदी परफेक्ट झालेली आहे आणि वाळल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले पापड किंवा पापड्या कुठेही चिरलेल्या नाहीत. परफेक्ट आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत. पापडी चांगली वाफली ना तर ती बिलकुल चिरत नाही वाळल्यानंतरसुद्धा. त्यासाठी पापड्या बनवताना फक्त पापडी चांगली वाफवून घ्यायची, म्हणजे अशा परफेक्ट तुमच्या पापड्या बनतील. आता या पापड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. वर्षे 2 वर्षे या पापड्याला काहीच होत नाही. कारण या पापड्या बनवताना आपण थोडासुद्धा तेलाचा वापर केला नाही, म्हणून पापड्या बिलकुल खराब होत नाहीत. आता या पापड्या मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी ते मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये पापड सोडून अशा प्रकारे तळून घ्यायचा आहे. पापड तेलात सोडल्यानंतर पहा फ्लेम कमी करायची आहे. तर पहा खूप सुंदर आपला पापड फुलला आहे आणि साबुदाणासुद्धा खूप मस्त फुलून वरती आलेला आहे, पाहू शकता. हे पापड तळताना तुम्ही दोन्ही बाजूने टाकू शकता, म्हणजे उलटसुद्धा टाकू शकता आणि सुलटसुद्धा टाकू शकता. दोन्ही बाजूने टाकलं तरीसुद्धा साबुदाणा छान फुलतो. पहा तुम्ही पाहू शकता खूप मस्त साबुदाणा फुललेला आहे. आता अशाच प्रकारे मी आणखी काही पापड तळून घेते. इथे तुम्ही पाहू शकता काही पापड मी तळून घेतलेत आणि खूप सुंदर आपले पापड तयार झालेले आहेत. साबुदाणा आणि तांदळाचे पापड करायला जेवढे सोपे आहेत ना, खायला त्याहीपेक्षा खमंग खुसखुशीत लागतात. एकदा ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.